मूळशी एकेकाळी हिरव्यागार शेतांनी नटलेला हा परिसर, मात्र आता इथे वेगाने वाढतंय सिमेंटचं जंगल। अनेक शेतकरी आपल्या जमिनी विकत असताना जाम गावातील एका शेतकऱ्याने मात्र शेतीतूनच भविष्य घडवण्याचा निर्धार केलाय। तुर्की बाजरीची लागवड करून त्यांनी चौपट उत्पादनाचं नवं मॉडेल उभं केलं आहे। आधुनिक शेती, नवीन प्रयोग आणि मातीतून उभा राहिलेला आत्मविश्वास। नमस्कार, मी प्रीती खंडागळे। तर बघूयात आमचा हा विशेष रिपोर्ट। पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातलं जामगाव, डोंगरदऱ्याच्या कुशीत वसलेलं हे गाव आणि त्याच गावात हिरव्या शिवारात उभं असलेलं तुर्की बाजरीचं हे भलं मोठं पीक पहिल्यांदाच पाहणाऱ्याला क्षणभर विश्वास बसणार नाही, कारण ही बाजरी साधी सुधी नाही, तब्बल 10 ते 11 फूट उंच वाढलेलं पीक आणि जवळपास 3 फुटांची कंच। हे दृश्य सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरतंय। आणि ह्यो जो आपण प्लॉट पाहताय ह्यो तुर्की बाजरी म्हणून तुर्कीमध्ये प्रसिद्ध असलेला हा तुर्की वाण आहे। आपल्या इथं हा माझा पहिलाच प्रयोग आहे। मला नवीन यूट्यूबवरती शेती संदर्भात पाहायची आवड आहे। तर असाच एक व्हिडिओ पाहताना नाशिक येथील एका शेतकऱ्याचा व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यातून मला ही एक कल्पना सुचली की आपणही आपल्या शेतामध्ये तुर्की वाणाची बाजरी करावी, म्हणून हा प्रयोग केला आहे। शेतकरी अविनाश गायकवाड हे नेहमी शेतीत नवीन प्रयोग करत असतात। पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यावर त्यांचा भर असतो। तुर्की बाजरीबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी 30 गुंठे क्षेत्रात लागवड केली आणि काही महिन्यातच त्यांच्या शेताचं रूप पालटलं। मोठी कंच, भरगच्च दाणे आणि उंच वाढलेलं पीक यामुळे उत्पादनही देशी बाजरीपेक्षा अनेक पटींनी अधिक मिळण्याची शक्यता आहे। आपल्या येथील बाजरीपेक्षा 4 पट जास्त उत्पन्न या बाजरीमधनं मिळणार आहे। ह्या बाजरीचं कणीस साधारण 2.5 ते 3 फुटापर्यंत या बाजरीचं कणीस आहे, म्हणजे आपल्या रेग्युलर बाजरीपेक्षा 4 पटीनं जास्त उत्पन्न या बाजरीतनं मिळणार आहे। देशी बाजरीच्या तुलनेत तुर्की बाजरीचं उत्पादन चौपट अधिक असल्याचं शेतकरी सांगतात। कमी क्षेत्रात अधिक उत्पादन आणि बाजारातही चांगली मागणी, यामुळे हे पीक फायदेशीर ठरते। विशेष म्हणजे या प्रयोगामुळे परिसरातील इतर शेतकरीही आता तुर्की बाजरीकडे आकर्षित होत आहेत। एका बाजूला शहरांचा विस्तार तर दुसऱ्या बाजूला कमी होत चाललेली शेती। मुळशीतील अनेक शेतजमिनी आज विकल्या जात आहेत, मात्र अविनाश गायकवाड यांनी वेगळी वाट निवडली। जमिनी विकू नका, शेतीत नवीन प्रयोग करा, कारण ही जमीन पुढच्या पिढ्यांची संपत्ती आहे, असा संदेश देत ते देत आहेत। आमचा पारंपरिक हा शेती व्यवसाय आहे आणि आपण शेती जतन केली पाहिजे। भविष्यात शेती ही कमी होत चाललेली आहे आणि तरुण शेतकऱ्यांनी नोकरी करण्यापेक्षा शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून अधिकचं उत्पन्न मिळेल। शेती न विकता आपल्या पूर्वजांनी जी आपल्यासाठी शेती राखून ठेवली आहे तीच आपल्या भविष्यातल्या पिढीसाठी आपण सुद्धा ती शेती जतन केली पाहिजे। त्यांना त्याच्यातून नवीन प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, असं मला वाटतं। सिमेंटच्या जंगलातही जर जिद्द, प्रयोगशीलता आणि आधुनिक विचारांची जोड असेल तर शेतीतून सोनं पिकू शकतं। मुळशीतील अविनाश गायकवाड यांनी तुर्की बाजरीच्या माध्यमातून हेच दाखवून दिलं आहे। तर आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया नव्या विषयासोबत। तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।